नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज बेडगची यात्रेचा मुख्य दिवस आहे। बेडगची यात्रा ही 5 दिवस चालते। यावेळेला हे आयोजन 5 दिवसाचं आहे। 23 तारखेला दंडवत झाला। आज 24 तारखेला यात्रेचा मुख्य दिवस आंबील शिंपणं आणि आज संध्याकाळी त्राटकीचं सोंग म्हणजे मुख्य नैवेद्याचा दिवस आजचा आहे। आणि उद्या सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, कुस्त्या आहेत, परत परवाच्या दिवशी सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम आहेत। आज आपल्याबरोबर राजेंद्र नागरगोजे सर आहेत आणि यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुद्धा आहेत। सर, मला सांगा की यात्रेचं इतकं नेटकं नियोजन हे दरवर्षीपेक्षा यावेळेला फार चांगलं आणि ताकदीचं नियोजन झालेलं आहे। या संदर्भात काय सांगाल? बेडगकरवासियांना धन्यवाद द्यावे तेवढे थोड्या वेळात बेडगकरवासियांच्या वतीनं आपण बेडग यात्रा समितीच्या माध्यमातून बेडगेची यात्रा पार पडत असतो। या वर्षी यात्रेच्या नियोजनामध्ये जी आमची सगळी यात्रा कमिटीची सगळी टीम आहे त्याने अतिशय नियोजन काटेकोरपणे अतिशय नियोजनपूर्वक या ठिकाणी केलेलं आहे। आज बेडगमध्ये जे यात्रेचा आपण माहोल बघतोय अतिशय सुसज्ज असल्याने चांगल्या सुटसुटीत पद्धतीने ही संपूर्ण यात्रा लावलेली आहे। पाण्या असतील, खेळण्या असतील आणि बाकीचे सगळे दुकानं असतील ही अतिशय व्यवस्थितपणे लावलेली आहेत। आत्ताच आंबील शिपण्याचा जो कार्यक्रम झाला अतिशय नेटक्या पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। त्याचबरोबर यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांना आणि 12 बलुतेदार समाजातील लोकांना परवडण्यासारखा एक पाळण्याचा आपण निर्णय यावर्षी घेतलेला आहे की यावर्षीपासून आपण पाळण्याचे दर 50 रुपये केलेले आहेत। जो 100 रुपये होता त्याचा 50 रुपये दर यावर्षी केलेला आहे। त्याचबरोबर यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या अनेक बाहेरगावाहून येणारे जे लोक आहेत या लोकांना राहण्याची सोयीची अडचण असते, सकाळी टॉयलेट बाथरूमची अडचण असते, तर यात्रा कमिटीच्या वतीने यावर्षी फिरत्या शौचालयाची नियोजन बेडगेच्या दोन्ही बाजूला आपण केलेलं आहे आणि ज्या माध्यमातून बेडगेचं वातावरणही स्वच्छ राहावं, यात्राही स्वच्छ राहावी आणि या लोकांची सुविधा व्हावी अशा दृष्टीने याचं नियोजन केलेलं आहे। त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचं नियोजन असेल, यात्रेमध्ये लाईटची व्यवस्था असेल, कुस्त्याचं उद्या होणारं जंगी मैदान असेल किंवा त्राटकीच्या सोंगाचा जो मार्ग आहे तो मार्ग सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित करून घेण्याचं काम यात्रा समितीच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे। मंदिरामधले जे भक्तगणांना उभा राहण्यासाठी जी ओळी कराव्या लागतात किंवा गर्दी होते त्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं बॅरिकेडिंगची सोय, मंदिराच्या चारी बाजूने मंडपाची व्यवस्था या ठिकाणी यावर्षी करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने चांगलं नेटकं नियोजन येणाऱ्या सर्व भक्तगणांना या ठिकाणी व्हावं, त्यांची कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशा पद्धतीने यावर्षीचं नियोजन आहे। मला सांगा सर की हे सर्व जरी असलं तरी त्राटकीचं सोंग हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव अद्वितीय हे बेडगमध्ये आहे आणि ही बेडगची वैभवशाली परंपरा नागरगोजे कुटुंब यांनी जपलेली आहे। त्या संदर्भात काय सांगा? बेडगेची ही त्राटकीच्या सोंगाची जी परंपरा आहे ती हजारो वर्षापासून आलेली आहे। म्हणजे दंडकारांनी ज्यावेळी हा भाग सगळा जंगलाचा होता, दंडोबाचं डोंगर होतं आणि त्या डोंगरामध्ये या दऱ्याखोऱ्यामध्ये या ठिकाणी समाज राहत होता, झाडा म्हणजे जंगलामध्ये राहणारा ज्यावेळी समाज होता त्यावेळेपासून ही आलेली परंपरा बेडगेची आहे। आज 200-300 वर्षाचा इतिहास जर आपल्याला जो माहित आहे त्याचा जर आपण अभ्यास केला तर बेडगमध्ये हे त्राटकीचं साम्राज्य आणि त्याचा जो दरबार जो बेडगेमध्ये भरतोय हा एक अलौकिक असा दरबार भरतोय। महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा कुठेही देखावा होत नाही अशा पद्धतीचा एक अकराळ विक्राळ राक्षसाचं रूप आणि राक्षसाचा दरबार आहे बेडगमध्ये भरतो आणि या दरबाराचा शेवट एका म्हणजे मानवाकडून या राक्षसणीच्या या सगळ्या साम्राज्याचा विध्वंस होतो अशा पद्धतीचा हा देखावा आहे। आणि या देखाव्यासाठी बेडगेचे निकम कुटुंबीय असतील, सुतार कुटुंबीय असतील, वाळेकर असतील, त्यानंतर नागरगोजे कुटुंबाकडे आलेली ही परंपरा असेल, ही हजारो वर्ष अशी चालत आलेली परंपरा आहे। आज नागरगोजे कुटुंबाचे त्राटकी परशुराम लक्ष्मण नागरगोजे असतील पण त्यांचे वडील लक्ष्मण बापू नागरगोजे ही सुद्धा एक फार मोठी त्राटकी म्हणून त्यांचा एक वैशिष्ट्य होतं। बेडगेच्या खाल्ल्या चौकामध्ये त्यांनी आरोळी दिली की ती वरल्या चौकात ऐकू यायची, अशी एक अकराळ विक्राळ आरोळी देणारा एक भव्य दिव्य असा राक्षस त्यांनी यापूर्वी साकारलेला आहे। त्याचाच या ठिकाणी प्रतिरूप आज परशुराम या ठिकाणी साकारतायत। अशा पद्धतीने एक आगळे वेगळे सोंग या बेडग गावामध्ये साकारलं जातं, ज्याला ऐतिहासिक परंपरा पौराणिक कथेचा त्याला आधार आहे अशा पद्धतीचं हे ऐतिहासिक सोंग आहे। आपल्या मरगाई देवीच्या यात्रेचं स्वरूप हे फार महाराष्ट्रात मोठं आहे। त्या स्वरूपाचं आज सुरुवात आहे, कालच्यापासून सुरुवात आहे। तरी आता इथून पुढे 4 दिवस चांगले सांस्कृतिक कार्यक्रम आहेत। आपल्या भाविक भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा ही आम्ही यात्रा कमिटीतर्फे सूचना करत आहे। यात्रा कमिटीच्या वतीने उद्या दिनांक 25/3/2026 रोजी बेडगमध्ये जंगी कुस्तीचं मैदान हे होणार आहे। महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे मल्ल ह्या ठिकाणी तसेच तरुण नवीन मुले जे तयार होणार त्यांना हे प्रोत्साहन देण्यासाठी बेडग येथे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुस्तीचे मैदान ठेवलेलं आहे। तर बेडग पंचक्रोशीतील व तमाम महाराष्ट्रातील मल्लांनी
या मैदानाचा फायदा करून घ्यावा, उपयोग करून घ्यावा व इथं यावं अशी यात्रा कमिटीच्या वतीनं त्यांना विनंती करण्यात येते. म्हणजे कुठंतरी यावर्षी यात्रा जी 5 दिवस भरवण्यात आली आणि 5 दिवसाचं नियोजन करण्यात आलं, ते नियोजन अतिशय चांगलं आणि सुसज्ज असं नियोजन करण्यात आलेलं आहे. यात्रेकरूंच्यासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे, दर्शन रांगा व्यवस्थित केलेल्या आहेत, नैवेद्य दाखवण्यासाठी देवीला एक अतिशय सुसज्ज अशी दर्शन रांग केलेली आहे. तसेच फिरते शौचालय जे आहे ते शौचालय या वेळेला आणून यात्रेकरूंची ही एक सोय करण्यात आलेली आहे स्वच्छतेच्या माध्यमातून. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम हे अतिशय दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि यात्रा कमिटीचं नियोजन हे अतिशय उत्तम आहे. थोड्याच वेळामध्ये त्राटकीच्या सोंगाला सुरुवात होणार आहे.